नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण 70,000 मेगा भरती 2026 यामध्ये आणखी कोणती भरती येणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। 70,000 मेगा भरतीमध्ये कोणकोणत्या विभागाची भरती येणार आहे याबाबतची ऑलरेडी मी 7 व्हिडिओ बनवलेला आहे। आजचा व्हिडिओ जो 8व्या क्रमांकाचा आहे। तर या 70,000 मेगा भरतीला एप्रिल महिन्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे, म्हणजे 15 एप्रिल नंतर यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि सर्वात अगोदर नगर परिषदेची जाहिरात येऊ शकते। 8व्या क्रमांकामध्ये कोणत्या विभागाची भरती येणार आहे तर बघा मित्रांनो, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दाबोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी बघा माहिती अधिकाऱ्याच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती प्राप्त झालेली आहे। महाराष्ट्रातील सर्व 4 कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्ताची पदे सोडता किती पदे रिक्त आहे, त्यामध्ये वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकची किती पदे रिक्त आहे, या सर्व रिक्त पदांची जाहिरात कधी येणार व ती एमपीएससी मार्फत भरणार का त्यामधून भरणार आहात, जाहिरातीची अंदाजित तारीख सांगण्यात यावी। तर या ठिकाणी माहितीच्या अधिकाऱ्यांमधून हे प्रश्न विचारण्यात आलेले होते। यामध्ये बघा मित्रांनो, या ठिकाणी गट अ जे पदे असणार आहे 160, गट ब असणार आहे 33, गट क असणार आहे 105 आणि गट ड लक्षात ठेवा 305, म्हणजे टोटल 603 पदे या ठिकाणी सध्या रिक्त आहे। आणि यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, हे महत्वाचं आहे, कृषी विद्यापीठाच्या आकृतीबंध शासनाकडे मंजुरीकरिता सादर करण्यात आला असून मंजुरीनंतर शासन मान्यतेनुसार रिक्त पदे भरली जाणार आहे। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी महत्वाचं असं की आकृतीबंध ऑलरेडी तयार झालेला आहे आणि तो पण मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे, कृषी विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे आणि मंजूर झाल्याबरोबर रिक्त पदे भरली जाणार आहे। म्हणजे याची पण जाहिरात मित्रांनो 100% 2026 मध्ये येणार आहे, म्हणजे हे पण 70,000 जागेमध्ये समाविष्ट असणार आहे। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर कृषी विभागामध्ये पण ही भरती 100% या ठिकाणी येणार आहे। ते जे आहे तर 603 पदे मंजूर झालेले असून कृषी विभागाकडे पाठवण्यात पण आलेले आहे। त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तर जाहिरातीची केव्हा पण येऊ शकते। जाहिरात आली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। तर व्हिडिओ महत्त्वाचा शेअर करा। धन्यवाद।